नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माहिती दूत या आपल्या चॅनलवरती। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहे। मित्रांनो, प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी आता शेतकरी ओळखपत्र हे बनवणार लागणार आहे, जे फार्मर आयडी कार्ड म्हणून ओळखलं जातं। तर काय आहे या फार्मर आयडीचा उपयोग आणि त्यासाठी ते फार्मर आयडी कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कोणकोणती कागदपत्र लागतील याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्याआधी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर मित्रांनो, हे फार्मर आयडी कार्ड आधार कार्डच्या धर्तीवर असणार आहे। शासनाच्या जे विविध कृषीविषयक योजना आहेत, अन्य शासकीय लाभ आहे, हे सगळ्यांसाठी या ओळखपत्राचा उपयोग होणार आहे। आणि खास करून PM किसानचे जे तुमचे हप्ते आहेत त्याच्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे। मित्रांनो, हे कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला कागदपत्र लागतील। तुमचं आधार कार्डला मोबाईल लिंक केलेला असावा, तसेच तुमचं शेतीचा 7/12 उतारा आणि नमुना नंबर 8चं खाते, एवढी कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत मित्रांनो। परंतु तुमच्या 7/12 हा आता आधारला लिंक करावा लागेल, त्याविषयीची नोटीस त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे। चला तर आपण ते बघूया काय म्हटलेले आहे त्यात। तर मित्रांनो, शासनाने जी नोटीस जारी केलेली आहे त्याच्यात म्हटलं आहे, सर्व शेतकरी बंधूंना सूचना। सर्व 7/12 धारक शेतकऱ्यांना त्यांनी सूचित केलं आहे की ॲग्रिस्टॅक या योजनेअंतर्गत आपला 7/12 आधारला लिंक करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला एक फार्मर आयडी मिळेल, ज्याद्वारे भविष्यातील सर्व योजनांचा लाभ तुम्हाला याद्वारे घेता येईल। जर फार्मर आयडी बनविला नाही तर पुढील योजनांचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे तुम्हाला हे फार्मर आयडी कार्ड CSC कार्यालयात जाऊन बनावं लागेल आणि 7/12ला आधार लिंक करून घ्यावं लागेल फार्मर आयडी बनवायच्या आधी। त्यासाठी त्यांनी कागदपत्र काय काय सांगितले ते मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्येच सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला CSC सेंटरवर जाऊन फार्मर आयडी कार्ड बनवून घेता येईल। आणि तुम्हाला अशीच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवत राहील। तर भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ।